यानंतरची बातमी वर्ध्यातली आहे। वर्ध्यामध्ये कापसाच्या धूळ पेरण्या झाल्या, पण मृग नक्षत्राचा पाऊस मात्र हवा तितका बरसलेला नाही। ओलिताची सोयच नाही, ते शेतकरी आता पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहतायत। दुबार पेरणीची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। शेतकरी महादेव पिसे यांच्याशी याच संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। एकीकडे शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा आहे, पण पेरण्या ज्या आहेत त्या पेरण्या खोळंबल्या त्या पावसामुळे। पण ज्या पेरण्या केल्या आहेत, ज्यांच्या धूळ पेरण्या झाल्या आहेत, त्या शेतकऱ्यांची अवस्था सध्या दुबार पेरणी करायची काय अशी अवस्था सध्या आलेली आहे। कारण गेल्या 15 दिवसापासून वर्धा जिल्ह्यात पाऊस नाही आणि पावसाची प्रतीक्षा असणाऱ्या शेतकऱ्याला पेरणी ज्यांची झाली आहे त्यांनी कशा पद्धतीनं पुढे त्या एकूणच सरगीला टिकवायचं आहे, पिकवायचं आहे असा एक प्रश्न उपस्थित झालाय। आपल्यासोबत शेतकरी आहे, पिसे आहेत आपल्यासोबत। आपण त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं आपल्या शेतात लागवड सुरू आहे, कशा पद्धतीनं आपण पावसाची प्रतीक्षा करतात, काय सांगाल? आता आम्ही तर धूळ पेरणीच करत आहोत। पाण्याची आवश्यकता आम्हाला पण आहे, पण पाणी नसल्यामुळे आम्ही लावण करत आहोत। पण सध्या पाणी आल्यावर आमची म्हणजे हे आहे, पाणी आल्यावर 2 दिवस जर पाणी नाही आला तर दुबारा पेरणी करण्याची पुन्हा अजून आवश्यकता पडेलच। किती एकरामध्ये आपली पेरणी होती आहे काय सांगाल? 6 एकरमध्ये पेरणी चालू आहे आता, म्हणजे लावण चालू आहे आमची पराठीची। आणि सोयाबीनला तर भरपूर टाईम आहे अजून, पाणी आल्याशिवाय आता आम्ही सोयाबीन पेरणं होणेच नाही आमचं। उद्या पुन्हा अजून आम्ही लावण 5 एकराची पुन्हा लावण आहे उद्याला पराठीचे समजा। आणि आता कास्तकार पण आता 5-10% लावण झाली असेल, पण त्यांची पण दुबार पेरण्याची अजून लावण्याची शक्यता, पाणी जर आले नाही तर हे पुन्हा डबल लावण्याचे राहणार आहे। मृग नक्षत्राला पावसाची प्रतीक्षा होती, मृग नक्षत्रात पाऊस आला नाही। आज जवळपास 8-10 दिवस लोटलेले आहेत। ही जी पावसानं दडी मारली आहे याचा कसा नुकसान आणि कसा फायदा होईल? नाही, भरपूर कास्तकाराचं असं म्हणणं आहे की मृग नक्षत्र लावण झाली पाहिजे, पेरणी झाली पाहिजे। आता पाणीच नसल्यामुळे निसर्गावर सारे अवलंबून असतात। म्हणजे निसर्गाचं पाणीच नाही आला, अजून समजा 8 दिवस पाणी नाही आला तर म्हणजे रुईसृंगमध्ये भरपूर प्रमाण जे पिकाचं आहे समजा, जे 10 क्विंटल व्हायचं तर ते मग 5 क्विंटल यायचं। मृगात ज्याची पेरणी होईन, लावणी होईन त्यांना थोडंसं ॲव्हरेज बरं राहतात। यावर्षी तुम्ही सोयाबीन आणि कपाशी घेत आहात, मागच्या वर्षीचा ॲव्हरेज कसा राहिला तुमचा? आमचा भरपूर चांगला राहिला। 10-11 क्विंटल आम्ही एकरी कापूस घेतला आहे। म्हणजे 22 तारखेला लावण झाली होती मागच्या वर्षी, पण मागच्या यावर्षीपेक्षा पाणी मागच्या वर्षी बरे होते। यावेळेस थोडं पाण्याचं भरपूरच कमी आहे समजा पाणी। दुबार पेरणीची वेळ आली होती मागच्या वर्षी? आली होती ना, आमच्याकडनं आली होती, पण काही कास्तकाराला आली होती। म्हणजे 40% तरी दुबार पेरणी झाली होती। काय वाटतं तुम्हाला, पावसाचा अंदाज आता येऊ शकतो पाऊस असं वाटतंय? आता न्यूजनुसार तर 22-20 तारखेच्या नंतर येण्याची शक्यता असं वाटत आहे म्हणते, पण अजून खरं काय वाटून नाही राहिलं अजून। शेतकऱ्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे, पाऊस आला नाही। पण ज्यांनी पेरण्या केलेल्या आहेत त्यांच्यावर काय दुबार पेरणीची वेळ येईल का, अशा प्रकारची एकूणच व्यथा किंवा एकूणच प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे। शेतकरी लगबगीनं पेरणी करण्याच्या तयारीत आहे, पण पावसाची प्रतीक्षा मात्र अजूनही कायम आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।